Okay, so we are talking about now articles. We studied for last 2 days, and we got detail about articles means a and the. So I explained you all about a and the, how it works, and what are the conditions in which articles are used or not used. So I think it's time for revision now today. So every one of you, one by one, will going to ask me the question. Or will going to ask me the sorry, 1 minute. I'm going to ask. I will ask you some of the questions, and you are going to answer me. Okay, fine. So it's first turn, and that is of Raj Lakshmi. Raj Lakshmi, the first question is for you. She bought dash umbrella because it was raining. तू वाचायचं पूर्णपणे आणि उत्तर सांगायचंय. सांग. Yeah. And you are going to explain me why there is a and or the. Why? Yes, yes, yes. The name is starting with vowels. Ha ha, vowels, vowels. Ah, yes, yes. Very good, very good. Okay, fine, fine. You answered. Very good. आता अभिषेक दुसरं वाचायचंय आणि सांगायचं इथे काय काय आहे आणि का आहे. सांग अभिषेक. सांग. हा हा बर मग द का आला सांग. ओके. हा तर इथे या ठिकाणी बेसिक रूल. हा इथला बेसिक रूल आहे ही इज अन ऑनेस्ट मॅन. कारण ह्याचा पहिला अर्थ असा आहे अन ऑनेस्ट मॅन, कारण ऑनेस्टचं स्पेलिंग वॉवेलने सुरू होतं. उच्चार तो स्पेलिंग एच असलं तरी त्याचा उच्चार आहे डब्ल्यू ओ प्रमाणे. ऑनेस्ट ओ म्हणून अन ऑनेस्ट. द का नाही आला कारण एखाद्या निश्चित किंवा स्पेसिफिक माणसाविषयी जर बोलत असतो आपण तर हे द आला असता. गॉट इट. हां. आता तिसरं. या. आता राजलक्ष्मी तुम्ही दोघंच आहात, तर दुसरं राजलक्ष्मी वन बाय वन तुम्ही बोलायचं. तर राजलक्ष्मी तू सांग नंबर 3. बरं. का बरं? हां. साऊंड. या. Because the noun as an elephant starts with vowel, it sounds like E, elephant, and also the spelling is also E. So both is matching. So I saw an elephant in the zoo. अगदी बरोबर आहे. अभिषेक चौथं सांग. हां. Why? ओके. बर बर. राजलक्ष्मी सांग बरं. तुझं काय जजमेंट आहे या चौथ्या. ओके. हा ठीक आहे. पण या ठिकाणी तर ऐका उत्तर काय ते. इथे म्हटलंय शी इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. द आलाय कारण ज्या वेळेला ऍब्जेक्टिव्ह जो आहे बेस्ट विशेषण त्याच्या आधी येणारा द हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की 3 डिग्रीज असतात. पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. गुड, बेटर, बेस्ट. तसा बेस्ट म्हणजे सर्वोत्तम विद्यार्थी म्हणायचं आहे आणि ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग इथं द चा वापर झालेला आहे. म्हणून वाक्य आहे शी इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. राजलक्ष्मी आणि अभिषेक कळलं का?
हा. आता राजलक्ष्मी पाचवं सांग. वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड ना, साऊंड ना. हा, असं म्हण. येस, प्रोनाऊन्सिएशन साऊंड्स ओ. हा, बरोबर. मग इथं ॲन ऑरेंज का म्हटलं, द ऑरेंज का नाही म्हटलंय? होय का? राजलक्ष्मी. हा. Okay, fine. Good explanation, but still, the answer is I want to buy an orange means in this sentence you find that an is used as a vowel noun starting from O, which is oval. But what you are saying that if it should be I want to buy the orange when the name of the subject is mentioned second time. या ठिकाणी सेकंड टाइम जर आलं असतं तर द ऑरेंज झालं असतं, दी ऑरेंज झालं असतं. पण जो सेंटेन्स एकच आहे, तर मग कसं जजमेंट लावायचं आहे? तर मग दी ऑरेंज असतं ना, तर मग एखादं मन संत्री जे निश्चित आहे, स्पेसिफिक आहे, तिथे द म्हटलं असतं. आता सहावं अभिषेक सांग बरं. हा. येस. Ah, very good answer. Yes, because the is used over here because sun is a universal truth, noun which is in a universal truth. So the is used. But the pronunciation for the whole sentence will be just listen. The sun rises in the east. म्हणजे या ठिकाणी च्या आधी येणारा द, सनच्या आधी येणारा द हा दच उच्चारायचा आहे. कारण त्याच्या आधी येणारं म्हणजे सनच्या आधी हा ते व्यंजन आहे, कन्सोनेंट आहे. पण ईस्ट या स्पेलिंगच्या आधी ई आलेला आहे, जो वॉवेलवाला आहे. आणि द म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्यावेळे इथे दी म्हणायचंय, म्हणजे द सन रायजेस इन दी ईस्ट. राजलक्ष्मी सातवं. हा. वॉवेल. व्हेरी गुड. ठीक आहे. Now, eighth one, Abhishek, come on, explain me. Hmm. Yeah, very good. And so, an is used over here. Very good, very good. So, ninth one, I live in Pune. I live in dash Pune. Rajalakshmi. हा, ठीक आहे, राजलक्ष्मी. बर बर, राजलक्ष्मी म्हणले की आय लिव्ह इन अ पुणे. अभिषेक, तुला काय वाटतं? बर. तर या ठिकाणी अभिषेक म्हटला द पुणे आणि राजलक्ष्मी म्हणाली अ पुणे. पण या ठिकाणी आर्टिकलचा वापर होणार नाही, कारण पुणे हे प्रॉपर नाउन आहे. त्याच्यामुळे इथे आर्टिकल येणार नाही. म्हणजे फक्त आय लिव्ह इन पुणे, अ पुणे, द पुणे म्हणण्याची गरज नाही. आता दहावं. व येणार. आता राजलक्ष्मी तू सांग दहावं. व्हेरी वेल. प्लेज डॅश क्रिकेट व्हेरी.
Yes, because very good. He plays a cricket very well means the spelling of cricket starts with consonant. So A article is used over here and so it becomes he plays a cricket very well. Now Abhishek, come on, 11th one. This is dash first time I met him. Come on, Abhishek. Hmm. Very good, very good. This is the first time because it is same like superlative degree. त्याच्यामुळे क्रमवाचक संख्या आहे ही असेंडिंग डिसेंडिंग अँड म्हणून मग इथं द बरोबर होतो. दिस इज द फर्स्ट टाइम आय मेट हिम. व्हेरी गुड. 12व राजलक्ष्मी सांग. ओके. She has a MBA degree. Abhishek, what you say? Okay, का बरं? Why Anne is there? Why so? Ah, very good, very good. Yes, the spelling or pronunciation of MBA, which sounds like MBA. So, Anne will be there. She has an MBA degree. Okay. Now, Abhishek, 13th one. Why the here? Unique. It is unique. Yes, it is unique, we'll say. It is unique. And that's why it's unique, so the is there. Okay? Fine. 1 minute. Give me some time now. Hmm. Yes. Rajalakshmi, 14th one. Huh? Okay. Why a? Okay, fine. Okay. He bought a new car yesterday because new is starting from consonant. Very good. Now 15th one, Abhishek. Drank. Hmm. I drank a glass of. Very good. It is consonant, and that's why it is a glass over here. I drank a glass of water. It is simple past sentence. मी एक ग्लास दूध प्यायलो. आता प्राची 16व 16th वन सांगायचं आणि का तिथं आर्टिकल आहे ते पण सांगायचं. प्राची. हा. शी इज अ युरोपियन सिटीजन. काय वाटतं इथं काय यायला पाहिजे? आर्टिकल काय यायला पाहिजे? ए अँड द. Why so? Why and is there?
Because, ओके, बर बर ठीक आहे. राजलक्ष्मी सांग. शी इज अन युरोपियन सिटीजन. या या असं आहे म्हण ना. The spelling of European sounds like, sorry, it's E, no? Yes, yes, yes. Okay. Yeah, so it is vowel. So that's why Anne is there. She is an European citizen. Fine. One minute, 1 minute. I am confused over here. She is an European. Here is she is a European citizen. इथं ई जरी असला तरी त्याचा साऊंड हा येणार. कारण युरोपियन जसं युनिव्हर्सिटीचा आपण उच्चार वाय प्रमाणे होतो ना, तसं युरोपियन म्हणून ई जरी दिसत असला तरी त्याचा साऊंड वाय प्रमाणे होतो म्हणून येणार. आलं का लक्षात? व्हेरी गुड. 17व अभिषेक सांग. 17th वन. रिव्हर. वाय सो? वाय द इज देअर? No. Prachi, why the is used over here? ओके. राजलक्ष्मी. ओके. राजलक्ष्मी काय वाटतंय? द I can listen you. Rajalakshmi. Okay, fine. So listen one thing. The Ganga means the name of the river where the is used in every name of the river. म्हणून मग ती गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी कुणी आल्या तरी द लावायचा असतो. Is the rule over here. Now 18th one, 18व. प्राची, come on. 18व सांग. प्रॉन्ची. प्राची आवाज येतोय का तुला? प्राची आहे, प्राची. कुठे गेली? हा. हा, मला आवाज येतोय. फक्त तुम्ही बोला बिंदास. 18 वर्ष. हम्म. He has a 1 rupee coin. राजलक्ष्मी काय वाटतंय? And okay, Rajalakshmi, 18th one. What is your answer? Come on, fast. Yeah, Abhishek, what? Yeah, Abhishek, what you say? Hmm. Okay, no. Now see the answer. He has a 1 rupee coin. Why a means spelling is O, but it sounds like W. Wow, wow. One. Wow means W. So O is there. He has a 1 rupee note. 1 minute. Huh? मध्येच काहीतरी होतं ग. मध्येच काहीतरी होतं.
Yes, yes. Now I think audible. Now I am audible. Huh? 1 minute. Okay, fine. 1 minute. Huh? 1 second. Yes, yes. So it was. He has a 1 rupee note. Why a? Because spelling of O sounds like wa. That's why it has a 1 rupee note. Now 19th one. 19व प्राची सांग उत्तर दे. She spoke for. Very good. Very good. Very good. राजलक्ष्मी लक्षात आलं कसं आहे? शी स्पोक फॉर. कारण या ठिकाणी आवरचं स्पेलिंग एच ने जरी असलं तरी साऊंड आ प्रमाणे आहे. शी स्पोक फॉर अन आर. अभिषेक कळलं का? ओके. सो 20th. आता अभिषेक तू सांगायचंस. ओके. आन्सर इज द चिल्ड्रन आर प्लेइंग आउटसाइड. प्राची काय वाटतंय इथे काय यायला पाहिजे? ए अँड द व्हॉट इज द आन्सर? राजलक्ष्मी. तुझ्या मागे कोणातरी खूप आवाज येतोय जरा जरा प्राची. हा. राजलक्ष्मी तुझा आवाज येतोय का? तुला येतोय का आवाज? सांग बरं उत्तर सांग तुझं. डिप्लोमॅटिक आन्सर आहे काय? ओके, बरोबर आहे. तुझं उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी जर निश्चित मुलांबद्दल बोलणं झालं असेल, द चिल्ड्रन म्हटलं असतं. पण या ठिकाणी प्लुरल नाऊन आहे चिल्ड्रन म्हणून. आणि म्हणून इथे एकतर आर्टिकल आलं तर द येईल, अन्यथा आर्टिकल कुठलंही येणार नाही. म्हणून चिल्ड्रन आर प्लेइंग आउटसाइड म्हटलं तरी चालेल. पण वास्तविक पाहता हे अगदी जवळ आहे. निश्चित मुलांबद्दल किंवा स्पेसिफिक मुलांबद्दल म्हणताना द चिल्ड्रन म्हणलं जाऊ शकतं. आता 21वा उत्तर आहे. अभिषेक सांग. 21st नाव. आय फाउंड अन आन्सर टू क्वेश्चन. ओके. प्राची काय वाटतंय? हो. आय फाउंड ए का? बरं. राजलक्ष्मी 21व. And yeah, because spelling starts with vowel, so there is an. Fine. आता राजलक्ष्मी 22व. 22nd. हा. No, consonant. Okay, that's why. Very good. So he works as a teacher. 23rd, Prachi, 23व. She's afraid of a dark, ना? She's afraid of a dark. हा. अभिषेक काय वाटतंय? 23व. हा. बरं द काय आला सांग बरं. राजलक्ष्मी सांग बरं. शी इज अफ्रेड ऑफ द डार्क. शी इज अफ्रेड ऑफ डार्क. या ठिकाणी द वापरला जाईल बरं का ग. शी इज अफ्रेड ऑफ द डार्क कारण ती स्थिती आहे, नैसर्गिक युनिव्हर्सल ट्रूथ आहे.
जसं द मॉर्निंग वापरतात ना बऱ्याचदा, तसा द डार्क म्हटलं तरी चालतं. इथे द चालू शकतं. आता 23वा सांग. आता राजलक्ष्मी तूच सांग. 24th. Yes. Why and it's pronounced like vowel. Okay, that's why. Oh, honesty. That's why an honesty is the best policy. Yeah. What is the meaning of this proverb, Rajalakshmi? कोण प्रामाणिक? हा म्हणलं कोण हा हा प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे असं म्हणायचं असं म्हणायचं. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. आता राजलक्ष्मी झाली. आता प्राची 25वं सांग. He went to the hospital to see his friend. बर मग काय येईल ए अँड द पैकी? द वाटते तुला बरं. आपलं अभिषेकला काय वाटतंय ए अँड द पैकी काय यायला पाहिजे? हा द आहे. आणि राजलक्ष्मी काय म्हटली? अ म्हटली. बरं आता ऐका की अशी काही विशिष्ट ठिकाणं असतात ज्यांच्या बेसिक उल्लेखासाठी किंवा बेसिक गरजांसाठी त्याचा वापर झाला तर आर्टिकल वापरत वापरत नाहीत. मग बेसिक गोष्टी कोणत्या? तर जसं की टेम्पल प्रार्थना, कोर्ट न्यायासाठी, जेल प्रिझनसाठी, हॉस्पिटल उपचारांसाठी, स्कूल शाळेसाठी. मग बेसिक उद्देशासाठी जर वापर झाला असेल तर आर्टिकलचा वापर होत नाही. मग इथं होणार ही वेंट टू हॉस्पिटल टू सी हिज फ्रेंड. मग या ठिकाणी आर्टिकल लागणार नाही. कळलं तिघांना? ओके. आता 26वं कोण म्हणते? आता कोण सांगणार आहे? 26th प्राची सांग. ही प्लेज अ पियानो. हा राजलक्ष्मी. ही प्लेज अ पियानो. अभिषेक. हा आता ऐका सर्वांनी बरं का. ज्या वेळेस एखाद्या वाद्याचं नाव घेतलं जातं ना, वाद्य म्हणजे इन्स्ट्रुमेंट, पियानो, फ्ल्यूट, किंवा कुठलंही एखादं हार्मोनियम, हे काय असेल वाद्याच्या नावाच्या आधी द आर्टिकल वापरतात. म्हणून ही प्लेज द पियानो म्हणून तिथं द लागला पाहिजे. कळलं तिघांना? अभिषेक. हा आता 27. हा द. आता 27 राजलक्ष्मी सांग बरं. ओके सांग बरं का म्हटलंय? That's why. Very good. It is not specific. Okay. राजलोक अपना प्राची 28th one. 28वां. Hmm. He eats an apple. Very good. Yes, very good. Very good. Because the noun is starting with vowel and that's why N is over there. Now, Abhishek, come on. 29th. The earth moves around the sun. Why so? Why the? Why not an? It's unique. That's why. मग उच्चार जो आहे तो दी व्हायला पाहिजे बरं का. दी अर्थ मूव्स अराउंड द सन. हा या राजलक्ष्मी 30वर 30th कॉन्सोनंट. व्हेरी गुड.
Prachi, come on. 31st. 31 हाँ. And Kala, that's why. So, Rajalakshmi, what do you say? What should be here? Why so? Why why? Like why? University. See, and you should not say pronounce, you can say it sounds like. It sounds like why. Abhishek, बरोबर आहे का? He is a university professor. Abhishek. That's why. Ah, oh, university. Very good. 1 minute, huh? 1 minute, 1 minute, 1 minute. Okay. Now it's 32nd Prachi Sang, 32 hour. Why so? Why so? Yeah. Spelling starting with vowel, and that's why Anne. I met an old friend yesterday. Okay. Suraj Lakshmi, 33rd, 33 hour. She gave me. That's right. Yeah, she gave me an useful advice. Very good. Now, 34th, Abhishek. Hmm. He is the tallest boy in the team. Why so the? Okay, that's why. What you say, Rajalakshmi, about it? Very good. Because it's a superlative degree, that's why the is used. Now, Prachi, 35th, 35. The water. Okay. Rajalakshmi, what you say? The water. Okay. Abhishek, what you say? Okay. Now listen. The is uncountable noun. So before that, no article is used over here. So spelling the sentence will be water is essential for life. There will be no a water, the water, or an water. Only water will be there. Got it? Now 36th. The Pranchi. Yeah, water is uncountable, I say, not countable. It is uncountable. That's why article is not used over here. Okay? Now, okay. Now 36th Prachi. Chhattis. Chhattis. Ball. He bought a pair of shoes. Okay. Rajalakshmi. Abhishek. Yes, very good. A will be there because pair is in twins, but still it is a singular. So that's why she bought a pair of shoes. Very good. Now 37 Raj Lakshmi. Come on. Sadhati Savu.
Okay, Prachi, ha, Prachi. 37th. Abhishek, 37. Okay, now listen. नो अ फ्रेंच लँग्वेज जेव्हा भाषेचं नाव असतं ना तेव्हा आर्टिकल येत नाही. त्यामुळे इथे फक्त ही इज लर्निंग फ्रेंच लँग्वेज एवढंच म्हणायचं आहे. आर्टिकल इथे येणार नाही. आता 38. प्राची सांग 38व. हा, वाय सो? हा, व्हेरी गुड. सो दॅट्स वाय द ताजमहाल इज इन इंडिया. आता राजलक्ष्मी 39th. येस, वाय सो? दॅट्स वाय. व्हेरी गुड. आता अभिषेक 40th. 40व. Yes, why so? Spellings, the spelling starting with a vowel, and that's why and is used over here. Okay, fine. Now 41, Prachi, 41 सांग. Huh. He reads a newspaper daily. Okay, very good. Raju Lakshmi, 42. Anne. She is an intelligent girl. Anne is बरोबर. Anne बरोबर आहे. Abhishek, 43. Okay, Mount Everest. It's unique. It's unique. That's why the Mount Everest. Okay. Prachi, 44.